श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या मंदी सदृश्य स्थिती निर्माण झाल्यानं चिंतेचं वातावरण आहे. त्यातच बांगलादेशात गेल्या काही दिवसात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता ही भारतासह जगातल्या अनेक देशांमधल्या व्यापार आणि उद्योगांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय बनला आहे. याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, अमेरिकी अर्थव्यवस्थेला सध्या मंदी सदृश्य स्थितीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच पश्चिम आशियात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे जगभरातल्या भांडवली बाजारांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली. याचा फटका भारतीय भांडवली बाजारालाही बसला. मात्र असं असलं तरी गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासाचा रथ कोरोना संकट असो, रशिया युक्रेन युद्ध असो किंवा अन्य घडामोड, तो वेगानं पुढे जात आहे. याविषयी अर्थविषयक अभ्यासक ॲडव्होकेट कौस्तुभ खोरवाल सांगतात. मुख्यतः आपण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पाहत आहोत की आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्यात प्रामुख्याने आपल्याला दिसून येईल की इस्रायल आणि इराण युद्ध हे एका पायरीपर्यंत येऊन पोचलं आहे की त्या युद्धाची सुरुवात कधीही होऊ शकते. दुसरं कारण बांगलादेशमधील अशांतता, तरुण युवकांमधील राष्ट्रीय स्तरावरील बंड याचा थेट परिणाम आपल्या शेअर बाजारावर होत आहे का, तर तो थोड्या प्रमाणात होत आहे आणि त्या होणाऱ्या परिणामांना आपण कुठल्या दृष्टीने पाहावं हे देखील गरजेचं आहे. मूळतःच आपण जेव्हा शेअर बाजाराकडे बघतो त्यावेळेस सामान्य गुंतवणूकदारांनी नेहमी एक गुंतवणूक पर्याय म्हणूनच पाहावं. मूळतः शेअर बाजाराची जी आपल्या इकडे ग्रोथ आहे ही सातत्याने होत आहे. त्यामुळे या आपल्या तेजीकडे पाहताना आपण 1 किंवा 2 वर्ष न पाहता ही सातत्याने होणारी जी आपली तेजी आहे ही पाहावी. आणि त्याचं अगदीच मूळ उदाहरण द्यायचं झाल्यास भारतीय शेअर बाजारातली गती आपण जर पाहिली तर 2007 साली सत्यम कॉम्प्युटर कंपनी प्रकरण झालं होतं. 2019 साली कोविड पॅन्डेमिक हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच महामारी होती. 2021 साली आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवले होते कारण महागाईला तोंड द्यायचं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणातील संकटांना तोंड देऊन देखील आपल्या शेअर बाजारात नेहमी तेजीच दिसून आली आहे आणि ही तेजी आपल्याला कायम राखण्यासाठी आपल्या देशातील विविध योजना या नेहमी पूरकपणे त्याला साथ देत आहेत. जर आपण मागील आठवड्यात या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 2 तारखेला खरी शेअर बाजारात थोडी पडझड पाहायला मिळाली, पण त्याचा मूळ परिणाम 5 तारखेला सोमवारी आपल्याला शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आणि तीच अशांतता आणि तीच आपल्या मनात निर्माण होणारी भीती ही शेअर बाजार अजून कोलमडेल का, तर ही भीती आपल्या मनातून थोडी बहुत कमी करण्याच्या उद्देशाने याबाबत मी थोडी टिप्पणी करणार आहे. कारण 5 तारखेला भारतीय शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स हा 2222 पॉईंट्सने घसरण झाली. टक्केवारी सांगायचं झाल्यास 2.74 म्हणजेच 2.74% भारतीय शेअर बाजारातील मुख्य निर्देशांक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्समध्ये घसरण झाली. आणि ह्या घसरणीनंतर काल आणि आज जर आपण पाहिल्यास थोडी बहुत बढत देखील दिसून येत आहे. तर त्यामुळे या गोष्टींकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे हे देखील गरजेचं आहे. अनेक वेळा अडथळे आले, अनेक वेळा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या घडामोडींचे परिणाम आपल्या शेअर बाजारावर पाहिले. या सर्वांकडे आपण बघताना आपल्या मनात एकच गोष्ट पाहिजे, इंडिया इज अ ग्रोथ स्टोरी. कारण भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची तिसरी महाशक्ती म्हणून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांकडे पाहिलं जातं. कारण म्युच्युअल फंड गुंतवणूक ही दरमहा सध्या 21,000 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुठल्याही परिणामांमुळे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, परदेशी गुंतवणूकदार स्वतःचं भांडवल भारतीय शेअर बाजारातून काढून घेतलं तरीसुद्धा आपल्याकडची खरीदारी आपला शेअर बाजार पडून देत नाही. हा आपला विश्वास आहे, आपल्या भारतीय लोकांचा आपल्या शेअर बाजारावरील विश्वास आहे आणि या विश्वासापोटीच म्युच्युअल फंडमध्ये वाढणारी गुंतवणूक, शेअरमध्ये थेट गुंतवणूक करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होत आहे आणि ती वृत्ती अतिशय लाभदायक होणारी आहे पुढील 10 ते 15 वर्षासाठी. पण ह्याच वेळेस एक ट्रेडरनी सुद्धा मनात ठेवलं पाहिजे की ज्यांना रोज खरेदी विक्री करून त्यातनं नफा मिळवण्याची ज्यांना लोभ प्रलोभनं दाखवली जातात त्यांनी एक खबरदारी घेण्याचं गरजेचं आहे. या पूर्ण आठवड्याभरात किंवा ही आंतरराष्ट्रीय जी अशांतता आहे या अशांततेमध्ये त्यांनी किमान आठवडाभर तरी शेअरची खरेदी विक्री टाळावी.
गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी समजावी. ज्या वेळेस शेअर बाजारात 2% 3% घसरण अचानक येते, ही खरी वेळ खंडाखंडाने शेअर्स विकत घेण्याची आहे. आणि ते शेअर्स विकत घेणे म्हणजे आपण हे किमान 2 ते 3 वर्ष ठेवणार आहोत. ह्या पद्धतीनेच ते घ्यावेत. जसं आपण बँकेत मुदत ठेव घेतो, बँकेची मुदत ठेव किमान आपण 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष ठेवतो. मग आपल्याच ज्या टॉप परफॉर्मर कंपन्या आहेत यांचे शेअर आपण 1 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष ठेवल्यास त्याचा आर्थिक लाभ हा आपल्यालाच मिळणार आहे. आणि या सर्व गोष्टी लक्षात घेताना आपण एक गोष्ट विसरून चालणार नाही की शेअर बाजारावरती नेहमीच विविध परिणाम होत असतात. ज्याला आपण वातावरण म्हणतो, बाह्य वातावरण. त्याच्यामध्ये जे राजकीय वातावरण आहे, सामाजिक वातावरण आहे, टेक्नॉलॉजीचं वातावरण एक निर्माण होतं, नवीन टेक्नॉलॉजी येते, त्यामुळे फरक पडतात. ह्या सर्व वातावरणातनं शेअर बाजाराला सुद्धा जावं लागतं, जशा इतर कंपन्यांना जावं लागतं. तर त्यामुळे ह्याबाबत कधी भीती मनात निर्माण करू नये आणि आपलं इन्व्हेस्टमेंट ही एक 24 कॅरेट सोन्यासारखीच आहे असं समजावं. श्रोते हो, जगातल्या अनेक देशांना सध्या मंदीसदृश स्थितीचा सामना करावा लागत असतानाच आशिया खंडात भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशातही गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं आहे. बांगलादेशातल्या या स्थितीचे भारतीय अर्थव्यवस्था तसंच जागतिक कृषी अर्थकारणावर होणारे परिणाम याविषयी ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ, कमोडिटी बाजाराचे अभ्यासक श्रीकांत कोवळेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. बांगलादेशमध्ये राजकीय अस्थैर्य जे निर्माण झालं आहे त्यामुळे उभय देशांच्या व्यापारांवर निश्चितच परिणाम होणार आहे. म्हणजे आपण बघितलं असेल तर तसा भारत हा उभय देशांमधील व्यापार बघितला आयात निर्यात तर भारत हा नेहमीच वरचष्मा राहिलेला आहे. म्हणजे आपण जेवढी त्यांच्याकडून आयात करतो त्याच्या 10 पट आपण त्यांना निर्यात करतो एकंदर वस्तूंच्या आयात निर्यातीत बाबतीत. कृषी मालाची देखील भारताकडनं मोठ्या प्रमाणावर निर्यात बांगलादेशला केली जाते, त्या मानानं आयात फारच कमी होते. तर आता जे अस्थैर्य तिकडे निर्माण झाले त्यानंतर पहिलं लगेचच जो परिणाम झाला तो दोन्ही देशांच्या सीमा बंद केल्या जातात. इकडनं तिकडे तिकडनं इकडे कुठलीही वस्तू येत नाही. तर त्याच्यामुळे व्यापारावर कितपत परिणाम होईल, काय परिणाम होईल याबाबत निश्चित असे आडाखे बांधणं या क्षणी कठीण असलं तरी थोडं त्यातही अस्थिरता झाली आहे, अनिश्चितता निर्माण झाली आहे. म्हणजे आपण बघितलं तर भारताच्या दृष्टीने तर आपल्याकडनं कांदा आणि इतर जे फळं भाज्या आपल्याकडेच बघितलं आपण, संत्री पण बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर जात होती. सर्वच भाज्या आणि फळं तिकडे मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. आपलं एक मोठं मार्केट आहे. तसंच जे पशुखाद्य आहे यासाठी ही कुक्कुटपालन उद्योगाला लागणारं हेही मोठ्या प्रमाणावर आपण निर्यात करतो तिकडे. तर अशा प्रकारे भारतातल्या शेतमालाचे भाव थोडेसे मजबूत ठेवण्यामध्ये बांगलादेशचा फार मोठा वाटा असतो, कारण इथून आपण त्यांना तिथे एक्सपोर्ट करतो. आता ह्या अनिश्चिततेमुळे याच्यावर कितपत सुरुवातीला निश्चित परिणाम झालेला आहे, परंतु आपण बघितलं असेल तर जेव्हा असं काळजीवाहू सरकार येतं त्यावेळेला निश्चितपणे चांगले निर्णय जे असतात लोकांच्या दृष्टीने ते घेतले जातात. आणि त्या निमित्ताने आपण बघितलं तर हा व्यापार हा गेले 2-3 दिवस सुटी जाहीर केल्यामुळे बांगलादेशमध्ये थोडासा सुरुवातीला वाटलं होतं की पुढे अस्थिर होईल, पण त्या मनानं काही सुरू झाल्याच्याही अशी माहिती मिळत आहे की कांद्याची खास करून काल रात्रीपासून परत ट्रक बांगलादेशमध्ये कांद्याचे जे अडवले गेले होते ह्याच्या बॉर्डरवर ते बांगलादेशमध्ये गेलेले आहेत. तरीसुद्धा थोडंसं कुठे ना कुठे म्हणजे इकडनं निर्यात करणाऱ्या माणसाच्या मनात आपलं पेमेंट मिळेल की नाही हे असतं, किंवा तिकडच्या लोकांना सुद्धा आयात आणताना अजून काही डिस्टर्बन्स आला तर आपलं नुकसान होऊ शकतं. ह्या ज्या मनातली जी अनिश्चितता असते किंवा स्थैर्य असतं त्याच्यामुळे थोडासा व्यापारामध्ये निश्चितच अडथळा येईल. परंतु थोडं दीर्घगामी परिणाम बघितला तर आता बांगलादेशमधली स्थिती ही थोडीशी अस्थिरच राहणार. आणि आपण बघितलं असेल बांगलादेश हा जगात 3ऱ्या क्रमांकाचा मोठा आणि आशियातला मोठा निर्यातदार देश आहे वस्त्र आणि प्रावरण याच्यामध्ये, आणि भारतापेक्षाही तो खूप पुढे आहे. तर त्यांचा मुख्यतः निर्यात ही युरोप, अमेरिका आणि इतर देशांना होत असते. आता युरोप आणि अमेरिका या देशांना कधीही आपला जो पुरवठादार देश आहे तिथे अस्थिरता आवडत नाही, त्यामुळे त्यांना कुठेतरी बांगलादेशमधून जी आयात होते वस्त्रप्रावरणांची ती कुठेतरी अजून एक पुरवठादार असावा सेफ्टी म्हणून ते भारताकडे येईल. आणि आपण काल बघितलं असेल की वस्त्रप्रावरण यांचा जे निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत भारतातल्या त्यांच्या शेअरमध्ये काल बाजारामध्ये एवढ्या विक्रीचं जोर असून आणि बाजार घसरलेले असताना ह्या टेक्स्टाईल कंपन्या खूप 10-15% वर गेल्या. त्याचं कारण असं होतं की आता तिकडचा जो टेक्स्टाईल एक्सपोर्ट आहे बांगलादेशमधला तो आता भारतातनं सुरू होईल. हा एक भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होईल की इथल्या
वस्त्रोद्योग असो किंवा कापूस उत्पादक असो त्यांना एक चांगला भाव मिळू शकेल. अर्थात आपलं कापसाचं निर्यातीचं मोठं मार्केट बांगलादेश होतं, ते तिथे निर्यात कमी झाली तरी इथून जी निर्यात वाढेल तयार वस्त्र प्रावरणं यांची किंवा कपड्याची, त्याच्यामध्ये ते कॉम्पन्सेट होऊन जाईल. दुसरी एक गोष्ट की बांगलादेश हे ज्यूट आणि ज्यूटची जी उत्पादन आहे त्यासाठी फार मोठं प्रसिद्ध राज्य आहे. तिथला काही व्यापार भारतीय ज्यूट उत्पादकांना मिळू शकेल. अशा प्रकारे काही पॉकेट्स आहेत की जिथे भारताला त्याचा फायदा होईल. तोटा अशासाठी की बांगलादेशला जी निर्यात इतर देशांमधनं होते काही कृषी कमॉडिटींची, ती आता त्यांच्याकडे जाण्याऐवजी ती अर्ध्या मार्गावरनं, म्हणजे चणा असेल ऑस्ट्रेलियातनं येणारा वगैरे, अशी जी काही कमॉडिटी आहेत त्याचा भारताकडे त्या वळवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे भारतात त्याचा थोडासा पुरवठा वाढल्यामुळे येथील भाव खाली तात्पुरते येण्याची किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे एकंदर आपण बघितलं, लेखाजोखा मांडला तर भारताला बांगलादेशमधल्या परिस्थितीचा फायदा जास्त आहे तोट्यापेक्षा. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकांनी अनेकदा जागतिक मंदीविषयी चिंता व्यक्त करताना भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दराबाबत सकारात्मक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानुसार भारताची 5व्या स्थानावरून जगातली 3ऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेनं आगेकूच सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारकडून अवलंबली जाणारी धोरणं आणि उद्योग क्षेत्राच्या विकासाकरिता घेतले जाणारे निर्णय यामुळे भारताच्या जागतिक महासत्तेच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक वेग मिळण्यास मदत झाली आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर. निर्मिती राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य स्मिता सावंत. लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.